लागतं हिंदसदवंदियाणं तिहुवणहितमधुरविसदवकाणं अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं. कुंदकुंदाचार्य भगवान की जय. जयसेनाचार्यांची 56 नंबर आहे आणि अमृतचंद्राचार्यांची 50 नंबरची गाथा आहे. समवत्ती समवाओ अपुधबुदोय जुदसिद्धोय तम्हादव गुणाणं अजुदासिद्धित्तिणिद्दिठ्ठां. सगळे एक अर्थवाचे शब्द सांगून खुलासा करतायत की समवर्ती, समवाय, अपृथकभूत, अयुतसिद्ध किंवा अजून एक शब्द काय होतो, अनन्यभूत वगैरे, हे सगळे जे काही तादात्म्य संबंध, हे सगळे एकार्थवाची शब्द आहेत. तर त्या द्रव्यगुणांचं अयुतसिद्धी आहे असं निर्देश केलेला आहे. जे काही तुम्ही समवाय म्हणताय तर ते समवाय म्हणजे अयुतसिद्धी, समवाय, तादात्म्य संबंध सगळे एकार्थवाची आहे. द्रव्य आणि गुणांचं एकत्व सोडून, कथनचित एकत्व सोडून अन्य कुठलं देखील समवाय नावाचा असं काही पदार्थ नसतो. असं काल त्यांनी सगळं खुलासा करून सांगितलं होतं. मग त्यात प्रत्येकाला हेतू दिला होता की प्रदेशभेद अभावात अपृथकभूतत्व का आहे, अयुतसिद्धत्व का आहे. प्रदेशभेद अभावात म्हणजे द्रव्य आणि गुणांचे प्रदेश भिन्न भिन्न नसतात. जेवढ्या प्रदेशामध्ये द्रव्य आहे तेवढ्याच प्रदेशामध्ये त्याचे गुण व्याप्त आहेत. हे जयसेनाचार्यांचं शेवटचं वाक्य राहिलंय, मोठं वाक्य आहे ते. अत्र व्याख्याने यथा ज्ञानगुणेन सह अनादि तादात्म्य संबंधः प्रतिपादितः द्रष्टव्यः जीवेन सह तथा एव यत् अव्याबाधरूपम् अप्रमाणम् अविनश्वरं स्वाभाविकं रागादिदोषरहितं परमानंद एकस्वभावं पारमार्थिकसुखं तत्प्रभृतयः ये अनन्तगुणाः केवलज्ञान अन्तर्भूताः तैः अपि सह अनादितादात्म्यसंबंधः श्रद्धातव्यः ज्ञातव्यः तथा एव च समस्तरागादिविकल्पत्यागेन निरंतरं ध्यातव्यः इति अभिप्रायः. समजलं म्हणा. अत्र व्याख्याने, या व्याख्यानामध्ये ज्याप्रमाणे ज्ञानगुणाबरोबर जीवाचा अनादि तादात्म्य संबंध प्रतिपादित केलेलं पाहण्यायोग्य आहे, जाणण्यायोग्य आहे. म्हणजे आत्ता इथं प्रकरण चालू आहे ते सगळं ज्ञानगुणाच्या पेक्षेने खुलासा केला आहे. जीव आणि ज्ञानाचा अविनाभाव संबंध आहे, अनादि तादात्म्य संबंध आहे. मग तुम्ही फक्त जीवाचं ज्ञानाबरोबरच समजू नका, ह्याच्यासाठी म्हणून अजून खुलासा करून सांगताय. आणि तसेच जे अव्याबाध रूप, अप्रमाण म्हणजे अमर्याद, अनंत, अविनश्वर, स्वाभाविक, रागादी दोषरहित, सगळे विशेषण स्वभावाला द्यायला लागलेत. म्हणजे कसं खुलासा करून सांगतात, अंग प्रविष्ट पहिल्यांदा दाखवून मग सांगणार. परमानंद एक स्वभावी, पारमार्थिक सुखरूप, तत्प्रभृतयः, ते इत्यादी सगळे जे अनंत गुण आहेत, केवल ज्ञानाच्या अंतर्भूत असणारे हे सगळे अनंत गुण, त्याच्याबरोबर सुद्धा जीवाचा अनादि तादात्म्य संबंध श्रद्धातव्य म्हणजे श्रद्धान करण्यायोग्य आहे, ज्ञातव्य जाणण्यायोग्य आहे, आणि तसेच समस्त रागादी विकल्पाच्या त्यागाने निरंतर ध्यान करण्यायोग्य आहे असा अभिप्राय आहे. काय सांगितलं? जे काय अनंत गुणांचा पिंडरूप आहे स्वभाव, तर तो कसा आहे? पारमार्थिक सुखरूप आहे. तोच रागादी दोषांनी रहित असा वीतराग आहे. हां, तर तोच माझ्यासाठी श्रद्धान करण्यायोग्य, ध्यान करण्यायोग्य, आश्रय करण्यायोग्य आहे. आणि वास्तविक आपण स्वाध्याय करतोय त्याचं प्रयोजनच काय असतं? जेव्हा जेव्हा स्वाध्याय करतो त्यावेळेस ही भावना असते का अंतरंगामध्ये, का करतोय आपण हे? मग स्वाध्यायाचं प्रयोजन सांगितलं वीतरागता. म्हणजे आपण दिवसभरात कशाही होतोय, रागीद्वेषी होतोय, स्वाध्याय करताना हे डोक्यात तरी असतं का आपल्याला की आपण त्या सगळ्या रागाचा नाश व्हावा, मला वीतराग स्वभावाची प्राप्ती व्हावी. अनुभव करायसाठी आपण ते स्वाध्याय करतोय.
महाराजांनी तसं सांगितलं मग की तुम्हाला वितरागता प्रगट व्हावी, आनंद मिळावा हा उद्देश नसतो जेव्हा स्वाध्याय करताय. त्यामुळं शब्द वाचताय आणि शब्दात अडकताय. मग त्याच्या पुढे जाऊन प्रत्येक वाक्यातनं बघा ना, आपण आनंदाकडे जातोय का, आपण वितरागतेला बघतोय का, किंवा ह्याच्याद्वारे आपली वितरागता प्रगट होतीये का. आता असा कोण आहे, मी स्वयं आहे ना, रागादिनी रहिनी परमानंद एक स्वभाव. मी आहे म्हटलं की असं झालंच की म्हणजे हे सगळं माझं सांगतायत असं बघितलं तर दिसणार आहे स्वरूप काय आहे. सगळीकडं मी आहे हे बघायला पाहिजे. मी म्हणजे ज्ञान सोडून दुसरं काय नाही आहे खरं वास्तविक, पण सगळं अज्ञान रूपाने बघतोय आपल्याला आपण. सगळं मलिनतेने किंवा कशायादी भावांनी स्वतःची ओळख करतोय. म्हणूनच तर स्वतःचं स्वरूप समजत नाही. म्हणून हे काय म्हणायचं, जे अन्यमतवादी आहेत ते अन्य मतामध्ये आहेत किंवा त्यांना स्वरूप माहीत नाही आहे म्हणून ते दुःखी आहेत. तुम्हाला स्वरूप समजून सुद्धा जर तुम्ही स्वतःकडे जात नाहीये तर मग कोण सुखी करणार तुम्हाला. कर्माच्या कार्यातच स्वतःला बघतो. चालेल ना कर्माच्या उद्यात कार्य, त्याच्यातच स्वतःला शोधतो. मग ते काल घेतलं ना वर्णिजींनी वाचलं होतं आम्ही काल की तुम्हाला त्यांनी म्हटलं शंकाकारांनी की सारखं सारखं काय सांगताय, ज्ञानी आहे, ज्ञानापासून अभेद आहे, द्रव्यगुण सगळे एक आहेत, अभेद आहेत, किती वेळा सांगताय तेच. मग त्यांनी म्हटलं की तुम्हाला धनी किंवा काय कुटुंबवाला किंवा असं सुंदर वगैरे हे सगळं सारखं सारखं म्हटल्यावर कुठे तुम्हाला आप कहाँ पे उब जाते हो, आप उबते नाही वहाँ. तिथं कंटाळा येत नाही, तिथं नको वाटत नाही. मग इथे तर भावना ग्रंथ आहे, पुन्हा पुन्हा सांगणार ते कथन. मग त्याच्यामध्ये काय असा दोष नाही, कारण सगळीकडून न्यायचं आहे तुम्हाला स्वतःकडंच. मग ते पुन्हा सांगून सांगून आपल्याला उलट संस्कारित करायला लागले, जेणेकरून आता तरी जावा की ज्ञान आहे हे ओळखा स्वतःला, मी ज्ञानमय आहे. दररोज तेच स्वयंपाक, तेच रागादी, ते एके ठिकाणी घेतलं ना वर्णिजींनी पण. सगळं तेच आहे. वर्णिजींनी म्हटलं की तेच की म्हटले सकाळी उठल्यावर तुम्ही काय करता, डाळ भात डाळ रोटली खाता, संध्याकाळी काय खाता, डाळ रोटली खाता, दुसऱ्या दिवशी काय खाता. म्हटलं तिथं का बरं नाही सोडून देत मग, नको तेच म्हणून करताना तरी पण तेच ठीक आहे, एक दिवस चेंज म्हणता परत तेच खाता का नाही. म्हणले तरी पण तिथं सोडायचं भाव नाहीये, खायला पाहिजे, खातोय, इंटरेस्ट घेऊन खातोय म्हणले. मग इथं का बरं तसं. एवढं होतं ना ते मन खुशीत होते. या चाललंय ना आपलं मन कार्य, मी म्हटलं काय त्याला काय चाललं असं संस्कार त्याचं महत्व आहे. हा हे सांगायचं होतं की बाहेर सगळं लौकिकामध्ये सगळं शरीरासाठी चाललंय, त्याचं महत्व जास्त झालंय. संस्कार ते केले तर आधीपासून आपण हेच माझा स्वभाव आहे किंवा हे करायलाच पाहिजे, हे नाही झालं तर म्हणजे माझं जीवन नाही आहे. नाहीतर ह्याच्यापेक्षा वेगळं भिन्न मी आहे काहीतरी, ह्याचं काय भाव भासणारच नाही. त्यामुळं किती फिरून फिरून गेलो तरी पण त्या शब्दातच अडकतोय, तिथून पुढं जात नाहीये, आपण अशब्द होत नाहीये. कसे संस्कार टाकणार मुलांवर. एवढं समजलं हेच सगळं काही हेच आहे, तरी ह्याला सोडून राहतोय. आणि मग असंच वाटलं महाराजांचं काल प्रवचन ऐकताना. म्हटलं त्यांनी स्वतः अनुभवलंय ना आणि स्वतः त्याच्यात राहतायत निरंतर, म्हणून तर किती सहज सांगू शकतायत ते समोरच्याला, तुम्ही हे भोगा, तुम्ही हे करा. इतके सहज शब्द वाटतात त्यांचे ऐकायला सुद्धा. कार्यकारी साधे शब्द बोलले तरी इतका इम्पॅक्ट असतो ना त्याचा की ते सहज असते. म्हणूनच ते काल त्यासाठीच म्हटलं की आपल्यामध्ये आपण काल आम्ही रात्री हे घटवलं होतं की अनावश्यक गोष्टी आपण जास्त विचार करतो, अनावश्यक गोष्टींचा. मग मी आज सकाळी पण त्याच्यावर चिंतन केलं, ध्यानाला बसलं तरी सुद्धा किती अनावश्यक डोक्यामध्ये विचार येतात आणि मग त्याच्यावर पुन्हा धरून बसतोय, त्याला आपण सोडून देत नाही, पुन्हा त्याला स्थितीकरणासाठी परत उपस्थापित होत नाही. म्हणूनच परत परत उदय तेच येत राहतात. काय अनावश्यक गोष्टी करतो, दिवसभरात तेच करतोय आपण, ज्ञान झालं तरी करतोय. घडलेल्या गोष्टी झाल्यानं निघून गेल्यानं पर्याय, मग त्याचा आता विचार करतो हे अनावश्यकच नाही किंवा पुढे माहित नाही आपलं काय पुढच्या गोष्टीचा विचार. मग हे आम्ही घटवलं काल, कोणीतरी येऊन तुम्हाला चोर कथा सांगितली, आमच्याकडे अशी चोरी झाली, असा ऍक्सिडेंट झाला, तुम्ही ऐकून सोडून देता, त्याचं स्थितीकरण करता, काय करता,
खोदून विचारायला जातो कशी मग ते चोरी सगळं झाली, आपल्या कुठून चोर आले, काय नेलं आणि काय काय झालं आणि काय नाही, किती जण होते, हे म्हणजे असल्यामध्ये अडकून संस्कार विनाकारण अनावश्यक झाले का नाही. मग असंच संसारातल्या सगळ्या गोष्टीमध्ये तटस्थतेने नाही राहत. आणि हे विशेष वाटलं की असं आपल्याला कोणी सांगितल्यावर आपण लगेच अस्थिर होतोय, लगेच त्याच्याशी एकमेक होऊन जातोय आणि मग रिॲक्शन देतोय तशी. म्हटलं त्यागी आणि मुनींना तर सगळेजण येऊन आपले आपले प्रॉब्लेम सांगतात, आवश्यक आहे का त्यांना ते ऐकणं, पण ऐकल्यावर त्यांची परिणती कशी आहे ते स्थिर आणि आहे आपली तर परिणती. समोरच्याला पण स्थिर करते. जाऊ दे, हां. कुतूहलाचं फळ म्हणजे असं आपल्या ज्ञानामध्ये काय म्हणतात ते वॉल म्हणतात ना, जसं वॉल ऑफ इंडिया म्हणतात त्यांना द्रविडला, तसं तसं आपलं ज्ञान म्हणजे स्थिर नाही आहे, दृढ नाही आहे. जे काही येईल ते लगेच रिफ्लेक्ट करून सोडून देत नाही, आपण त्याला आत घालतोय त्या विचारांना, त्या विषयांना, आणि त्याच्यामुळं अस्थिरता वाढत जाते, अशांती वाढते. मग तशी भूमिका येऊ दे ना आत्ता पण आपल्यामध्ये पण, भलेही अभ्यास रूपाने आपण पण करू शकतो तसं. म्हणजे आपण आपल्यासाठी स्थिर नाही आहे तर दुसरा येऊन आपल्याला म्हणून ज्या त्याचं घटना स्थितीकरण आपल्या काय जीवनात करणार. घडल्या नाहीत तरी त्याचे सुद्धा आपले कर्म बंद होते ऐकूनच. मग फोनवर काय बोलायचं, मला असं झालं तसं झालं, त्यापेक्षा कमी वापर केला तर किती किती शांत आहे. म्हणजे आपणच पेपर वाचायचं, नाही हे काय फोन ते टीव्हीवरचे न्यूज बघायचे कशासाठी. काहीच नाही. म्हणजे आपलं घराचं कमी पडलंय, आपल्या संसाराचं कमी पडलंय म्हणून सगळ्या जगाचं बघत फिरायचं, हे सगळं अनावश्यक आहे. चर्चा आहे, ह्याला असं करायचं. आपल्या कमेंटचा कायचा उपयोग नसतो, काहीच नसतं. आणि काय फरक कळणार नाही हो आपण, म्हणजे जाऊन तिथं कोणाला काय वाचवणार आहे, कोणाला बदलणार करू आहे. शकत नाही. दुसरी गोष्ट सोडायची. म्हणजे किती अकिंचित करे हे समजते तरी सुद्धा आपण ते ऐकून ते बघून मध्ये म्हणले ना ते ह्यांचं युद्ध चालू होतं युक्रेन आणि रशियाचं, तर आमच्या घरी असं सगळेजण बसले होते, भेटायला आलेले कोण कोण असं घरी वारलेले, त्यामुळे एक जण ते आलेले सगळे भेटायला, आणि सगळ्या वेगळ्या वेगळ्या गावातले येऊन बसलेले पुरुष काय विषय बोलणार, म्हणले ते युक्रेन आणि रशिया. मग सगळ्यांचं बोलणं झालं, ठीक आहे, थोडा वेळ बसून ऐकून घेतलं, त्यांचं ऐकल्याशिवाय आपलं ऐकत नसतं. मग त्यांचं स्थितीकरण केलं, म्हटलं आपण इथं आकुलता करून काय उपयोग आहे, न त्यांना आपण बदलू शकणार आहे, न थांबवू शकणार आहे. तर त्यातले एक जण म्हणले जाऊन त्यांना मदत करायलाच पाहिजे आपण, असली परिस्थिती आहे म्हटलं त्यांच्यावर जाणार नाही किंवा काहीच नाही आपण आपल्याकडनं पुरुषार्थ. पण म्हणजे विनाकारण त्या युद्धामध्ये आपलं काय म्हणायचं, हिंसेला अनुमोदना झाली काय ते, आसरवबंद फुक्कट करून घेतले, म्हणजे आवश्यकता नसताना अशा अनेक गोष्टी करतोय. पक्ष एक घेत जातो. हेच बघायचंय त्यागीकडं, त्यांना पक्ष नसतो ना म्हणून निरपेक्ष ते तुम्हाला उपाय सांगू शकतात. आपल्याला कोणी सांगितलं माझी सासू अशी, माझी सून अशी, तुम्ही एका साईडने असतात ना, एका पक्षाचे असतात, त्यामुळं तुझेच हे पूर्व परिणाम आहे, असं सांगायला पाहिजे ना, तर त्याचा उपयोग तसं नाही सांगितलं गेलं तर ते कर्म आपल्याबरोबर येते. आपण ते सांगितलं तू पण असं कर, आले का नाही आपल्याकडे कर्म विनाकारण, काही कारण नसताना. आणि प्रत्येक घरातली परिस्थिती वेगळी असते, आपल्याला माहीत नसतं, आपण काहीतरी उलटं सुलटं. स्थितीकरण हा उद्देश असावा, जेव्हा आपल्याला कोणी काही सांगतंय ना तर त्यावेळी तिथं धर्मात दृढ करायला पाहिजे. त्याची पण कशाय वाढवण्याला आपण निमित्तच ठरलो, ती अशी बोलली तू अशी बोल, म्हणजे कशाय निमित्त ठरलं. कुठून तरी धर्मात न्यायला पाहिजे हा उद्देश असेल ना, तर कोणाचं काय ऐकलं तर आपल्याला पण आकुलता नाही होणार. आपण ऐकून तसे कशाही व्हायला जातो, त्यामुळं मग त्याला संबोधन मिळणार आहे, मार्ग मिळणार आहे ना आपण. त्यामुळं काल हेच म्हणलं की द्रव्यगुण पर्याय समजून फायदा करून काय घेतोय आपण. आहे ना, मी जसं द्रव्यगुण पर्याय सहित आहे तसं समोरचा पण त्याचं द्रव्यामध्ये स्थिर आहे, तो काय करणार आहे किंवा त्याच्या निमित्तात इतराचं काय होणार आहे. मग मी त्याचा बदल करायला जातोय किंवा त्याला काहीतरी चांगलं घडवावं, काहीतरी काही करू शकत नाही एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यामध्ये. मग ही वस्तुव्यवस्था समजून हेच तर फायदा करून घ्यायचं की माझं सगळं पुरुषार्थ, माझं कर्तव्य सगळं माझ्या द्रव्यामध्ये आहे, बाहेर मी माझ्या प्रदेशाच्या काहीही करू शकत नाही, इतकं स्वतंत्रता आहे. तरी तर त्यांनी अध्यात्म छान घेतले, तेच अपने आत्मा को अपने गुणों से ही अभिन्न रूप से श्रद्धान करना चाहिए, समस्त रागादिक विकल्प व्यापार का त्याग करते हुए निरंतर ध्यान करना चाहिए.
हम अपने आप के सहज स्वरूप के ध्यान के प्रताप से ही निराकुल रह सकेंगे. आकुलता झाल्यावर लक्षात येतं का निराकुलतेकडे जायचंय आपल्याला, हे नकोय करायला. म्हणजे आता आलोय ना पुढं, अभ्यास करत आलोय इथंपर्यंत, म्हणजे इथं ते परवा म्हटल्यासारखं की होतील की संस्कारवश कशाय होतील, कुठंतरी आसक्ती होईल तुमची, पण तिथं टच होतंय का असं आपल्याला की आपण हे केलंय, चुकलंय, नको हे करायला. ठीक आहे, त्या संस्कारात तुम्ही करून जाल काहीतरी विभाव, पण परत तरी उपस्थापित लगेच होतो का की हे केलं, चुकलं माझं. जसं की क्रोध, मान, माया, लोभ, हास्य, रती, अरती, शोक, भय, जुगुप्सा, स्त्री, पुनपुन, सकवेद, सगळ्यामध्ये आपण जातोय, प्रवृत्ती करतोय, पण लगेच उपस्थापित व्हायला पाहिजे की नकोय, हे केलं मी, आत्ता चुकलं. ही भावभासना ध्यानाने कळणार. जेव्हा ध्यान करतो त्यावेळेस हे कर्तव्य आहे ते नाही आहे, आणि मग ते हळूहळू सुटत जाणार आहे. नाहीतर मग त्याच्यातच पुन्हा पुन्हा प्रवृत्ती करत जाणार. म्हणून सांगितलं त्यांनी की आपल्या सहज स्वरूपाच्या ध्यानाच्या प्रतापानेच निराकुलता प्राप्त होणार आहे. इस लोक में बाहर कोई भी पदार्थ ऐसा नहीं है जो हमें निराकुलता का कारण बने. म्हणून देवशास्त्र गुरूंचा अवलंबन सुद्धा निराकुलतेला कारण नाही आहे. जोपर्यंत अवलंबन आहे तोपर्यंत विकल्प आहेत, म्हणजेच आकुलता आहे. निर्विकल्प होणार कधी, निराकुल कधी होणार, जेव्हा त्या सुद्धा अवलंबनातून बाहेर पडणार त्यावेळेस. उसका कारण यह है कि सभी परद्रव्य है, उनका परिणमन उनमें उनके अनुकूल होता है, उनसे मेरा कोई संबंध नहीं है. काल तुम्ही प्रश्न विचारला ना मला, त्यात थोडं राहिलं होतं वाक्य माझं सांगायचं, खरं मी डायरी आणायला पाहिजे होती की जो परिणमन करतो तो कर्ता आहे असं एका कलशात सांगितलंय, आणि विकल्पकः परम करता, विकल्पच करता आहेत असं सांगितलंय एका कलशात. मग त्यांनी विचारलं असे दोन ठिकाणी वेगळं वेगळं करता का सांगितलेत आचार्यांनी. मग एकाच आचार्यांचे दोन कलश आहेत ते. मग त्यांनी म्हटलं की अज्ञानीची परिणती आहे ना, तो विकल्पाला करता म्हणतोय. नाही, त्याच्यासाठी सांगतोय आपण की विकल्प करता आहेत तुझे, तुझ्या दुःखाचं सुखाचं जे अज्ञानाचं करता विकल्प आहेत. मग तिथं तुम्ही विचारलं ना विकल्प आणि परिणाम एकच आहे, तर त्यांनी सांगितलं की प्रत्येक परिणाम म्हणजे विकल्प नाही आहे, पण प्रत्येक विकल्प म्हणजे परिणाम आहे. म्हणजे जेथे जेथे परिणाम आहे तिथे तिथे विकल्प असतं असं नाही का. कारण शुद्ध उपयोगात असेल ना, परिणाम आहेच नाही, त्यांनी म्हटलं की हां ठीक आहे ते, पण पुद्गलाचं परिणामन चालू आहे का नाही, परिणाम आहे पण विकल्प नाही आहे. पण जीवामध्ये असं दिसून येतं की परिणमन करतोय, परिणाम करतोय, पण विकल्प आहेत. जीवामध्ये ते सांगितलं हे इथं सांगितलं की हो की त्याच्यात कसं सांगितलं की, पण खुलासा करताना असं त्यांनी प्रवचनात घेतलं होतं तो परिणाम आहे. जिथं जिथं विकल्प आहेत, हां, पण परिणाम आहे तो स्वाभाविक पण असेल आणि विभाविक पण असेल. जिथं जिथं कर्माचा उदय तिथं तिथं रागद्वेष परिणाम असं नाही लागतं. जिथं जिथं रागद्वेष परिणाम आहे तिथं कर्माचा उदय. हां तेच ना, जे परिणमन आहे ते स्वभाव रूप पण असेल, विभाव रूप पण असेल. विभाव रूप असलेल्याला विकल्प म्हणणार, आणि मग बाकीच्या सगळ्या द्रव्यामध्ये स्वभाव रूपाने परिणमन आहेच, पण तिथं विकल्प नाहीत. त्यामुळं म्हणून तिथं खुलासा करून सांगावं लागलं अज्ञानीसाठी की विकल्पच करता आहेत तुझ्या सुखदुःखाचं, तुझ्या परिणमनाचं. विकल्पापासून बाजूला करा. हां, मग जोपर्यंत सविकल्प आहेस तोपर्यंत तुझी कर्ता कर्मबुद्धी संपणार नाही. म्हणून विकल्पाच्या अतीत जाण स्वतःला, मी निर्विकल्प निराकुल आहे. म्हणून परद्रव्य कोणी आपल्याला आकुलित करणारं नाही आहे. आपल्याला विकल्प करवणारं कोण आहे? बाहेर बाहेर कोणी स्वयं आपण. मग ते क्रोधासाठी, कषायासाठी सुद्धा हेच सांगितलं होतं ना. क्रोध झाला की काय बघतोय आपण? लोभ झाला, म्हणजे काय लॉटरी लागली, काहीतरी धंद्यात फायदा झाला. लोभ झाल्यावर तर कुठं सावधान होतोय. क्रोधामध्ये एखाद्या वेळी सावध व्हाल, नाही हे करायला नकोय. लोभ झाल्यावर, मोह झाल्यावर, दिवसभरातल्या सगळ्या परिणतीमध्ये मोह झळकतो का आपल्याला? हा मोह आहे. भले भगवंतांकडे बघून खूप आपल्याला भक्ती यायला लागली आहे. काय तुझं तू बघ मोह काय कामाचं नाही. एवढंच नाही येतं, प्रतीला येतं, अगदी काय असं म्हणावं लागत नाही त्याने, पण येतं ना. त्याचं ते दुसऱ्याच नादात असतो ना, आपण आपल्या इकडं सोडून
नाही, इवन भगवंतांविषयी सुद्धा खूप भक्ती आहे ना, हा सुद्धा मोहच आहे ना. नाही, मोहाच्या अतीत कुठं झालोय. त्यामुळं तिथं पण जाणीव व्हायला पाहिजे की नाही, मोही व्हायला नकोय. जरी कुठल्या तरी राग होतो, मोहित. हं? भगवंतांच्या बाबतीत मोह आता चारित्र मोहाच्या अपेक्षेने मोही होतोयच की, क्रोध मान माया लोभामध्ये जातोय, दर्शन मोह नाही. हा, हां. मग त्यांनी एक काय सांगितलं होतं माहिती का, वर्णिजींनी, एक म्हातारी असते, वारकऱ्यांचा वगैरे मोह. हा, अन्य भक्ती करणाऱ्या अज्ञानी जीवांमध्ये दर्शन मोह पण येणार. तर ते म्हणाले की एक वृद्ध स्त्री होती आणि ती गेली दवाखान्यामध्ये, तिचा गुडघा दुखत होता आणि तिने डॉक्टरांना विचारलं, माझा गुडघा खूप दुखतोय, काय चिल नका की. आणि मग ते डॉक्टरांनी सगळं चेकअप केलं. सगळं झाल्यावर त्यांनी सांगितलं निदान की वयाच्या मानाने असं होतंय, हे वयाचंच कारण आहे वगैरे. तर ती आजी काय अडून बसली, म्हणली वयाचंच कारण आहे तर एकच गुडघा का दुखतोय, ह्या दुसऱ्या गुडघ्याचं पण वय तेच आहे म्हणली माझ्या. बरोबर आहे का चुकीचं आहे? विचारायचे. आजी बाई हुशार आहे. मग ती ते डॉक्टर खाजवत असलेला पुस्तक वाचावं लागेल. मग ते डॉक्टर म्हणला की, आता ते डोक्याला हात पण बसला नाही, असं का म्हणायला लागली. मग म्हटला तरी सुद्धा ते पण पहिला हसत बसला, म्हणलं हिने असं उत्तर द्यायला लागली. पण त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ठीक आहे, एका गुडघ्यामध्ये तुमच्या काहीतरी कमी जास्त झालंय म्हणून दुखतोय, पण वय सेम आहे म्हणून नाही आहे, हे ऍक्सेप्ट करा, असं त्या आजीला म्हणायचं होतं. वय झालंय म्हणून ते काही कारण नाही मग असं. मग तिथं सांगितलं तसंच की दर्शन मोह आणि चारित्र मोहाचं वय किती आहे हो? जय सम्यक प्राप्त सेम आहे, अनादीपासून घेऊन आलोय ना. दर्शन मोह आणि चारित्र मोह बरोबरच आलेत, मिथ्यात्व, अनंतानुबंधी, कषाय वगैरे. मग तुम्हाला जो त्रास जाणवतोय ना, तो चारित्र मोहाचा, क्रोध कषाय केल्यावर वगैरे जाणवतोय. वास्तविक आहे मोठा त्रास दर्शन मोहाचा. त्याला आपण दुःखदायी बघत नाही, त्रास म्हणून बघत नाहीये. पण सम्यक दृष्टी झाल्यावर आता त्याच्याकडे मोह राहिला नाहीये, दर्शन मोह. पण चारित्र मोहाचं सुद्धा फटके सहन होत नाहीत, मग त्रास होतो म्हणतोय. मग तिथं म्हणून सांगितलं की कशाय नो कशाय, दर्शन मोह चारित्र मोह अनादीपासून तुझ्या बरोबर आहे, त्यांचं सगळं आयुष्य, सगळं वय समान आहे, त्यांचंच तू आजपर्यंत दुःख भोगतोयस. पण आता म्हणून जाणीव कर स्वतःलाची आणि त्याच्यापासून वेगळं बघ स्वतःला, तर त्या दर्शन मोहाचा तरी त्रास कमी होईल. म्हणजे एक गुडघा बरा होईल, दुसरा गुडघा दुखा नका, पण त्याच्यावर काम चालेल, असं काय काम बंद पडणार नाही. म्हणजे म्हणून बाहेरून निराकुलता येणार नाही, हे सांगायचंय. भलेही शरीर सगळं कार्यरत झालं, आपलं निरोगी राहिलं, तरी सुद्धा हे माझ्या दुःखाचं कारण किती दुःख आहे सांगा बघू. करता 0%. हा, बाहेर करता बघायची बुद्धीच संपायला पाहिजे पहिल्यांदा, हेच सांगितलं. म्हणून तर हे सगळं समजून एवढंच फायदा करून घ्यायचा आहे की कर्तृत्व नकोय कोणालाही. आणि म्हणलं ना, चांगलं काम झालं की मी करता, आणि तेच बिघडलं तर त्याच्यामुळं झालं. त्यांनी घटवलंय ना, डिश एखादी बनवताय, चांगली झाली आणि लोकांनी म्हटलं तुम्हाला छान झाली की मीच बनवली आहे. मग त्याचं एक्सप्लेनेशन आपण इतकं मोठं देत राहतो. असं केलं आणि तसं केलं. म्हणजे एकाने म्हणून खुलासा केला असं एका वक्तव्यामध्ये की तुम्ही केलेलं कार्य या हाताचं या हाताला कळायला नकोय. आपण एक्सप्लेनेशन देऊन सांगत राहतोय किती त्याच्यातून फायदा आहे, ना तुम्हाला आहे ना समोरच्याला आहे. म्हणजे ठीक आहे, येऊन कौतुक करेल कोण तर तुमचं वगैरे. आता अम्मांचं पण कोणीतरी म्हणलं इतकं सुंदर साहित्य लिहिलंय असं एकदा वगैरे, कोण पंडित आलेले असं त्यावेळेस म्हटलं इतकं सुंदर त्यातून मार्गदर्शन मिळालं वगैरे. अम्मांची रिॲक्शन काय असते हो, मी केलंय बरं का, इतकं कष्ट केलेत बरं का, असं काय. अशा परिस्थितीमध्ये गेलं की ज्यावेळी शरीरामध्ये महान उदय चालू होते, भयंकर उदय चालू होते, आणि त्यावेळेस जी रचना झाली आहे ती अल्टिमेट आहे आम्हांच्याकडनं झालेले. सगळे त्या अस्तित्व गुणाचं, चैतन्य रत्नाकर, दशधर्म वगैरे ह्या रचना त्या दरम्यान झालेल्या आहेत. आणि मग त्यावेळेस किती म्हणून त्यांनी एक्सप्लेन केलं सांगा. मला इतकं त्रास होतं तरी पण मी लिहिलंय, असा अनुभव केला वगैरे. तटस्थता म्हणजे असं एक शब्द सुद्धा त्याच्याविषयी बाहेर नसतो. मग आपण का बरं तसं नाही करू शकत. आपल्याला कोणी म्हणलं, निंदा केली की लगेच तोंड फिरवून दुसरीकडे निघून गेलेलं असतं. कौतुक केल्यावर का बरं इतकं बडबड करायची मग. म्हणजे दोन्ही ठिकाणी तटस्थता यायला पाहिजे. मग ह्याच्यासाठी हे सगळं उतरायला पाहिजे ज्ञानामध्ये. हे काय जे सांगतायत ना विस्तार एवढा सगळा, तर याच्याद्वारे आपल्याला तोच भाव ग्रहण करायचा आहे.
की कुठल्याही शब्दाच्या निमित्तामध्ये आकुलित होऊ नका, कुठेही अस्थिरता नको त्या निमित्तामध्ये. म्हणून बाहेर परद्रव्य माझ्या आकुलतेचं कारण नाही आहे किंवा निराकुलतेचं सुद्धा कारण नाही आहे. निराकुलता प्राप्त होणार तर ती मला माझ्या आश्रयानेच. उसका कारण यह है कि सभी परद्रव्य है उनका परिणमन उनमें उनके अनुकूल होता है. कोणी क्रोध केलं तर ते तुमच्यासाठी पण केलं असं नाही आहे. कोणासाठी केला क्रोध? त्यांनी ते पूर्ण स्वतःचे परिणाम शांत करायसाठी केलाय. जसं ते सांगितलं होतं ना वर्णिजींनी उदाहरण, की दान दिलं त्या स्त्रीनी, तो नाही ते हे काल होतं ना, काय अब्राहम लिंकनची गोष्ट आहे ती काय ते वकील ते जज होते का काहीतरी आणि चालले होते. हां ते काहीतरी कोण पडलं होतं, डुक्कर का काहीतरी चिखलात अडकलेलं आणि त्यांनी स्वतः गाडीने थांबवून उतरवलं आणि त्याला बाहेर काढलं. त्याच्यामध्ये त्यांचे कपडे घाण झाले. ते न बदलताच त्यांनी कोर्टमध्ये गेले आणि मग तिथं सगळ्यांनी विचारलं अशी का हालत त्यांची. मग त्या ड्रायव्हरनी वगैरे म्हणलं की आम्ही काढतो म्हणलं होतो, तरी सुद्धा त्यांनी काढलं. मग त्यावेळेस त्यांनी काय एक्सप्लेन केले, त्याच्यासाठी मी काय केलं नाही. म्हणले मला एवढे विचार राहिले असते की तो तिथं तडफडत पडले आणि मी इथं जज होऊन काय निर्णय देणार आहे. त्याचं दुःख मला तिथं दुःख वाटलं नाही. इथं येऊन मी कोणाचं दुःख दूर करणार आहे. म्हणजे मला त्या दुःखाची भाववासना झाली, त्या दुःखाला शांत करण्यासाठी मी केलंय. त्यामुळं बाहेर तुम्हाला कोण दुःखी करणार नाही, विकल्प उत्पन्न करणार नाही आहे. स्वतःच त्या विकल्पाचा आपण करता असतो आणि मग त्याला शांत करण्यासाठी तुमची प्रवृत्ती असते, परिणमन असतं. म्हणून क्रोध झाला ना तरी सुद्धा ही भाववासना असायला पाहिजे की मी स्वतः, जसं ते दुसऱ्यावर चिखल मारायचं म्हणजे पहिला माझा हात घाण करून घ्यावा लागतो, दुसऱ्याला रंग लावायचं म्हणजे मला पहिल्यांदा रंगून घ्यावं लागतं. मग तसं मी दुसऱ्यावर क्रोध करायचं म्हणजे पहिला मी क्रोधी होतोय ना, हे कुठं समजतंय आपल्याला. मग माझे परिणामांचा करता मी आहे, बाहेर कोणी परद्रव्य नाही. ह्याचं सतत जाणीव करून घ्यायला पाहिजे. म्हणजे त्याचा काय म्हणायचं, ठोके द्यायला पाहिजेत सारखं, तर त्याच्यातून बाहेर पडणार. आणि कारण जो तो आपल्या आपल्या परिणमनानुसारच परिणमन करतोय, अनुकूल परिणमन होता नहीं, तब यह जीव दुखी हुआ करता है. किसी भी बाह्य वस्तु से घनिष्ठता करने में निराकुलता उत्पन्न नहीं हो सकती है. काय म्हणले, किसी भी बाह्य वस्तु से घनिष्ठता करने में निराकुलता उत्पन्न नहीं हो सकती है. विकल्प जास्त वाढले, जेवढी घनिष्ठता करणार तेवढे विकल्प जास्त. हे इथं बसल्यावर समोर असताना वाचता कळतंय. बाहेर गेल्यावर त्या परवस्तूमध्येच घनिष्ठ असतो आपण आणि स्ववस्तू विसरून गेलेली असती. एक अपने आप के आत्मस्वरूप में बसे हुए इस शुद्ध ज्ञानानंद स्वभाव की उपासना करने में ही हम आपका कल्याण है. जो अव्याबाद रूप स्वयं है, रागादिक दोषों से रहित है, उत्कृष्ट आनंद का एक स्वभाव है, ऐसे आनंद आदि अनंत गुण भी इस आत्मा के साथ तादात्म्यपणे को प्राप्त है. म्हणजे हे सगळे ज्ञानदर्शनादी अनंत गुण सुद्धा जीवाशी तदात्मरूप आहेत, भिन्न नाहीत. सर्वथा प्रदेशाच्या अपेक्षेने वगैरे द्रव्य आणि गुणामध्ये भेद नसतो सांगितलं. म्हणून तसं जाणं. सांगा नाही नका. जाना आम्ही चेतन परमात्मा, सर्व विकल्पाने रहित निर्विकल्प आहे. माझे ज्ञान, माझे सुख, माझा आनंद परद्रव्यामध्ये
नमो हरिहंस